पुणे विभागामध्ये सुद्धा 2 जिल्हे आहेत, सोलापूर आणि सांगली. तर सोलापूरमध्ये जे सप्टेंबरमध्ये नुकसान झालं होतं त्यांच्याकरिता 85,000 जवळपास 581 शेतकरी पात्र ठरलेले आहेत वाढीव हेक्टर नुसार मदत मिळण्याकरिता. त्यांच्याकरिता 95 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि सांगली जिल्ह्याकरिता सुद्धा सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाईपोटी वाढीव हेक्टर दरानुसार जवळपास 2,562 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. त्यांना 8,36,00,000 रुपयाच्या निधीकरिता मंजुरी मिळालेली आहे. सोलापूर आणि सांगली या दोन्ही जिल्हे मिळून जवळपास 103,37,00,000 रुपये वाढीव नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो. पुणे विभागानंतर पुढचा विभाग पाहणार आहोत मित्रांनो आपण, कोकण विभाग. तर कोकण विभागामध्ये ठाणे आणि पालघर हे दोनही जिल्हे आहेत जे सप्टेंबरमध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये जवळपास फक्त सप्टेंबरच्या नुसार ठाणेमध्ये 1 आणि पालघरमध्ये 10 शेतकरी आहेत. त्यांच्याकरिता 2,16,000 रुपये एवढी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आज पाहिलं या आजच्या 20 तारखेच्या निघालेल्या शासन निर्णयानुसार जवळपास 6,12,177 शेतकऱ्यांना ही वाढीव हेक्टरनुसार मदत मिळणार आहे, जी जवळपास 668,15,00,000 रुपये एवढ्या निधीची मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो. आता वाटपाचे वितरण ऑलरेडी सुरू आहे मित्रांनो आणि जवळपास गुरुवारपर्यंत म्हणजे भाऊबीजेच्या नंतरपर्यंत सुद्धा हे वितरण सुरूच राहणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान त्याच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो. तर मित्र आज निघालेल्या शासन निर्णयानुसार एवढ्या जवळपास 6.6 लाख शेतकऱ्यांकरिता 650 पावणे 700 कोटीचा जो निधी मंजूर केलेला आहे, या संदर्भात एक दिलासादायक आनंदाची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो की आपणा सर्व शेतकऱ्यांचा संभ्रम दूर झाला असेल, निराशासुद्धा दूर झालेली असेल. कारण 1 हेक्टरपर्यंतची जी मदत होती ती कमी झाली आहे, जी दिसून येत होती शेतकऱ्यांना. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी होती, संताप होता, त्यामध्ये रोष होता मित्रांनो, आपणही समजू शकतो. परंतु आता या शासन निर्णयाद्वारे निश्चित झालेलं आहे, क्लिअर झालेलं आहे की आता तुम्हाला 3 हेक्टरपर्यंतची मदत मिळणार आहे. तर मित्र हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न उत्तर काही असतील तर, आणि अशीच माहिती वेळोवेळी आपणापर्यंत पोहोचावी, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा आणि सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.